गाइस वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आत्ता वाजतात 8:30 वाजून गेले. तर मी असं भरतोय पाणी भरतोय गॅस सोडायचं. पाणी नाही सोडलंय लोक पण ना, पाणी नाही सोडलंय तर गिजर येतं गरम पण करता नाही. आता गॅसवर गरम करून मला आंघोळ जायला लागेल, कारण 9 वाजता निघायचं आहे. 10ची एक्झाम आहे, तिथे जाऊन करेन अभ्यास. सो गाइज असं इथलं रुटीन आहे. रुटीन म्हणजे सण. आता सगळे सण चालू होत आहेत. जगन्नाथपुरीची रथयात्रा झाली, कुठे कुठे झाली. आधीचा ब्लॉग होता तो तिथे झाली एकदा, म्हणजे कुठे SP कॉलेजला. SP कॉलेज नंतर बावधनला झाली काल. मग आज इथे कोथरूडला झाली, तर मी तो थोडाच काढला आहे. तर आता उद्यापासून परत चालू सगळं, काय करू शकत नाही. तर गाईज फायनली आपले शॉर्ट्सच्या चॅनलवर आपले झालेत किती झाले, 310 सबस्क्रायबर्स झालेत. तर हळूहळू तिथले पण वाढत आहेत, इथले पण वाढत आहेत. तर थँक्स टू ऑल सबस्क्रायबर्स. थँक्यू त्या लोकांना की ज्यांनी सबस्क्राईब केलं, ज्यांनी सपोर्ट केला. एक दिवसात तुमच्या सबस्क्राईब करण्याचं हे फळ भेटेल. तर आज उपवास आहे. आज फक्त मी साबुदाणा वडाच खाल्ला आहे, काय खाल्लं नाही. तर आपण थोडे वेफर्स खाऊया ना, जेवायचं काय नाही आहे, हेच खाऊ थोडं. तर आम्ही उपवासाला काय काय आणतो ते दाखवतो. तर आधीचे वेफर्स होते, ते वेफर्स खाऊन झाले. शेंगदाण्याचे लाडू असतात आणि हे वाले वेफर्स असतात, हे आणि साबुदाणा वडा. किंवा घरी खिचडी बनते, ती कधी खातो. एवढं सगळं उपवासाला असतं आमच्याकडे, एकादशीला किंवा संकष्टीला. आणि मग उद्या सगळं चालू. सकाळी यायचे जिमला. मी जिमला उठतच नाही सकाळी, संध्याकाळी जातोय. म्हणजे दुपारी, सकाळी उठणंच होत नाही. रात्री किती पण तुम्ही हे करा की सकाळी उठायचंच आहे. म्हणजे कधी कधी मी उठतो, पण मी एकदा ठरवलं, म्हणजे काल ठरवलं, परवा ठरवलं की उद्या सकाळी जायचं आहे. एकदाच बोललो, सकाळी उद्याच नाही. जेव्हा दिवसभर चालू असं ना माझं की उद्या सकाळी जायचं आहे, तर बरोबर उठणार मी. आणि कुठे दुसरीकडे जायचं असेल ना, की फिरायला वगैरे, तर भाऊ मी त्याच्या वेळेच्या आधीच उठतो. असं आहे. उद्या जायचं जिमला. जिम उद्यापासून कंटिन्यू करूयात आपण. आपलं पीनट बटर पण 1 किलोचा डबा आणलाय, तो खायचा आहे.